जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण धीर गमावतो तेव्हा समस्या आणखी वाढते. कल्पना करा की एक व्यक्ती नावेत बसून नदी पार करत आहे. अचानक जोरदार लाटा येऊ लागतात. जर तो व्यक्ती घाबरला आणि नावेतून उडी मारली तर तो नक्कीच बुडेल. पण जर त्याने धैर्याने नाव सांभाळली आणि योग्य दिशेने पुढे जात राहिला तर काही वेळातच लाटा शांत होतील आणि तो सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचेल. हाच जीवनाचा नियम आहे. एका लहानशा बीकडे पहा. जेव्हा शेतकरी ते जमिनीत पेरतो तेव्हा ते लगेच झाड बनत नाही. त्याला मातीच्या खाली अंधारात राहावे लागते, पाऊस सहन करावा लागतो, ऊन सहन करावे लागते आणि वेळेनुसार ते अंकुरते, मग एक मजबूत वृक्ष बनते. पण जर कोणी अधीर होऊन ते बी वाढले की नाही हे पाहण्यासाठी वारंवार खोदून पाहू लागला तर तो त्याला नष्टच करून टाकेल. त्याचप्रमाणे जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा आपण हे समजले पाहिजे की हा काळही कायमचा नाही. जर आपण हिंमत सोडून हार मानली तर आपण आपल्याच भविष्याचे नुकसान करू. पण जर आपण धीर ठेवून आपले प्रयत्न चालू ठेवले तर हळूहळू मार्ग निघतो. जर एखादी व्यक्ती कोणत्या समस्येत अडकली असेल तर त्याने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की ही समस्या नेहमी राहील का? जेव्हा आपण आपला भूतकाळ पाहतो तेव्हा आपल्याला आढळते की आपण यापूर्वीही अनेक अडचणींचा सामना केला आहे, पण त्या वेळेनुसार सुटल्या. जेव्हा एक बाळ जन्माला येते तेव्हा ते लगेच चालू शकत नाही, बोलू शकत नाही, स्वतःहून जेवू शकत नाही. पण आई वडील धीर ठेवतात. वेळेनुसार ते बाळ वाढते आणि एक दिवस ते आत्मनिर्भर होते. समस्याही काहीशा अशाच असतात. आज जे कठीण वाटत आहे ते उद्या हलके वाटेल आणि काही काळानंतर कदाचित आपल्याला हे आठवणारही नाही की ही समस्या कधी होती. म्हणून जेव्हाही जीवनात अडचणी येतील तेव्हा घाबरण्याऐवजी हे समजले पाहिजे की वेळ प्रत्येक जखम भरते, प्रत्येक गुंता सोडवते. फक्त आपल्याला आपला विचार सकारात्मक ठेवावा लागतो आणि धैर्याने पुढे जात राहावे लागते. श्रीकृष्ण म्हणतात, चिंता चिते समान असते. जो मनुष्य नेहमी चिंतेत बुडालेला असतो तो स्वतःच्या हातांनी आपले सुख, शांती आणि आरोग्य नष्ट करतो. चिंतेतून मुक्ती हाच खरा आनंद आहे. चिंता ही एक अशी आग आहे जी हळूहळू शरीर आणि मन जाळू लागते. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीशी जास्त चिंता करते तेव्हा तिचे संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित होते. वारंवार तेच विचार डोक्यात फिरत राहतात आणि मन अशांत होते. हळूहळू हा मानसिक ताण वाढू लागतो, ज्यामुळे झोप खराब होते, मन विचलित राहू लागते आणि शरीरही कमजोर होऊ लागते. तुम्ही कधीतरी पाहिले असेल की जेव्हा एखादी व्यक्ती खूप जास्त चिंता करते तेव्हा तिची ऊर्जा कमी होऊ लागते, तिला थकवा जाणवतो, शरीर जड वाटू लागते, भूक कमी होते आणि अनेकदा डोकेदुखी, पोटदुखी किंवा हृदयाशी संबंधित समस्याही होऊ लागतात. चिंता ही केवळ एक मानसिक अवस्था नाही, ती शरीरावरही परिणाम करते. चिंता केल्याने समस्या सुटत नाही, उलट नवीन समस्या जन्माला येतात. जर एखादा विद्यार्थी परीक्षेबद्दल जास्त चिंता करत असेल तर त्याचे मन अभ्यासात लागणार नाही, तो घाबरून चुका करेल आणि निकालही खराब येईल. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीच्या चिंतेत बुडालेली असेल तर ती योग्य निर्णय घेऊ शकणार नाही आणि तिची परिस्थिती आणखी बिघडू शकते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त चिंता करू लागतो तेव्हा आपले शरीर तणावाचे संप्रेरक जसे की कॉर्टिसॉलचे जास्त उत्पादन करू लागते. यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात, रक्तदाब वाढू शकतो आणि शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. हेच कारण आहे की जे लोक नेहमी चिंतेत राहतात ते लवकर आजारी पडू लागतात. त्यांचे मन कधीच शांत राहत नाही आणि हळूहळू त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. कल्पना करा की एका व्यक्तीने एक जड दगड उचललेला आहे. जर त्याने तो काही काळ धरून ठेवला तर काही समस्या होणार नाही, पण जर त्याने तो दिवसभर उचलून ठेवला तर त्याचे शरीर प्रतिसाद देणे बंद करेल. त्याचप्रमाणे चिंता देखील एक ओझे आहे. जर आपण थोडा वेळ एखाद्या समस्येवर विचार केला तर ते स्वाभाविक आहे, पण जर आपण ती मनात धरून ठेवली तर ती आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य खराब करेल. म्हणून जेव्हाही मनात चिंता येईल तेव्हा हा विचार केला पाहिजे की ही चिंता माझ्या काही कामी येत आहे का? यामुळे माझी समस्या सुटत आहे का? जर उत्तर नाही असेल तर तिला सोडून देणे चांगले आहे. आपण आपल्या शरीराचे आणि मनाचे रक्षण केले पाहिजे, कारण निरोगी शरीर आणि शांत मनानेच आपण जीवनात यश मिळवू शकतो. जीवनात तेच ओझे सर्वात जड असते जे आपण आपल्या विचारांमध्ये वाहत राहतो.
मन हलके असेल तर अडचणीही सोप्या वाटतात, आणि जर मन ओझ्याखाली असेल तर छोट्या छोट्या गोष्टीही मोठे दुःख देऊ लागतात. म्हणून अनावश्यक गोष्टींना मनात स्थान देऊ नका. प्रत्येक समस्येचे दोन पैलू असतात, एक जो आपल्याला घाबरवतो आणि दुसरा जो आपल्याला शिकवतो. जो भीतीत जगतो तो नेहमी अस्थिर राहतो, आणि जो शिकून पुढे जातो तोच जीवनाला खऱ्या अर्थाने समजू शकतो. जे घडून गेले ती आठवण आहे, जे येणार आहे ते अज्ञात आहे, पण जे या क्षणात आहे तेच वास्तव आहे. जर आपण हा क्षण पूर्णपणे जगायला शिकलो तर जीवनात संतुलन टिकून राहील. कधी कधी आपण अशा गोष्टींमध्ये अडकून राहतो ज्यांचे आपल्या जीवनात खरोखर काही विशेष महत्व नसते. वेळेनुसार जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा जाणवते की आपण किती ऊर्जा वाया घालवली. म्हणून जे आवश्यक आहे फक्त त्यावरच लक्ष द्या. मनुष्य आपल्या विचारांनी वेढलेला असतो, आणि तेच विचार त्याला आनंदीही करू शकतो आणि व्याकुळही. जर आपण विचारांना सकारात्मक दिशेने वळवले तर जीवनातील प्रत्येक परिस्थिती एका नवीन संधीसारखी वाटेल. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो, एक नवीन ऊर्जेचा स्रोत. कालचा दिवस पुन्हा जगण्याऐवजी आजचा दिवस पूर्ण प्रामाणिकपणे आणि उत्साहाने जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जण आपापल्या समस्यांमध्ये अडकलेला आहे, पण काही लोक त्यांना घाबरतात आणि काही त्यांना सोडवण्यात गुंतून जातात. जो व्यक्ती आपले प्रयत्न योग्य दिशेने लावतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवायला येते. जर आपण फक्त तक्रार करण्यात वेळ वाया घालवला तर शिकण्याची संधी गमावून बसू. पण जर धीर ठेवून मार्ग शोधला तर कोणतीही परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही. विचारांचे ओझे जर जास्त झाले तर जीवन एक संघर्ष बनून जाते. जो व्यक्ती आपले मन हलके ठेवायला शिकतो त्याच्यासाठी जीवन सोपे होते. जो व्यक्ती प्रत्येक गोष्ट खूप गांभीर्याने घेऊ लागतो तो छोट्या छोट्या गोष्टीतही अडकून पडतो. जीवनाला सहजतेने पाहण्याची सवय लावा, तेव्हाच मनाची शांती टिकून राहील. जर आपण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतःच थकून जाऊ. काही गोष्टी वेळेवर सोडून देणे हाच सर्वोत्तम उपाय असतो. अनेकदा जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त त्रास देते तीच भविष्यात आपली सर्वात मोठी शिकवण बनते. म्हणून प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणे हेच सर्वात मोठे धाडस आहे. विचार करणे आणि समजून घेणे यात फरक असतो. जो फक्त विचार करत राहतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही, आणि जो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तोच योग्य दिशेने पाऊल टाकतो. जिला आपण समस्या समजतो कदाचित ती एखाद्या नवीन मार्गाचा संकेत असेल. जर आपण प्रत्येक परिस्थितीला योग्य दृष्टीने पाहिले तर कोणतीही परिस्थिती आपल्याला रोखू शकणार नाही. जेव्हाही मन अशांत होईल तेव्हा स्वतःला विचारा की ही गोष्ट खरोखर इतकी महत्वाची आहे का की तिच्यासाठी आपली शांती गमावली जावी. बहुतेक प्रकरणांमध्ये उत्तर नाही असेल. प्रत्येक समस्येवर उपाय आहे, फक्त त्याला पाहण्याचा दृष्टिकोन हवा. जो व्यक्ती आपला विचार सकारात्मक ठेवतो त्याच्यासाठी जीवन सोपे होऊन जाते. अनेकदा आपण आपली परिस्थिती जितकी कठीण समजतो ती तितकी नसते, फक्त आपला दृष्टिकोनच तिला कठीण बनवतो. जर आपण तिला हलकेपणाने घेतले तर प्रत्येक समस्या लहान वाटू लागेल. जीवनात तोच व्यक्ती पुढे जातो जो अडचणी असूनही आपल्या प्रयत्नांमध्ये कमीपणा येऊ देत नाही. जो प्रत्येक परिस्थितीत धीर ठेवतो तोच शेवटी यश मिळवतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल त्रस्त राहणं हे अगदी त्या दरवाजाला उघडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे ज्याची किल्ली आपल्याकडे नाही. जोपर्यंत आपण चुकीचे दरवाजे ठोठावत राहू तोपर्यंत योग्य मार्ग सापडणार नाही. म्हणूनच त्या गोष्टींवर लक्ष द्या ज्यांना तुम्ही बदलू शकता, त्या गोष्टींवर नाही ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. शेवटी हे लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. ती परमशक्ती जिला आपण कृष्ण म्हणतो, ईश्वर म्हणतो, ती नेहमी आपल्या सोबत आहे. फक्त आपल्याला तिच्यावर अढळ विश्वास ठेवण्याची गरज आहे. जेव्हा आपला विश्वास दृढ असतो तेव्हा आपल्याला ही जाणीव होते की कोणीतरी आहे जे आपले ध्यान ठेवत आहे, जे आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. हा विश्वास आपल्याला असीम शांती आणि धैर्य प्रदान करतो. आपल्या सर्व चिंता त्याला सोपवा आणि आपल्या कर्तव्य पथावर पुढे जात राहा. तो तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग नक्कीच प्रशस्त करेल. जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. हे कृष्णा, जो कोणी भक्त आज ही अमृतवाणी ऐकत आहे त्यांच्या जीवनात तुमची कृपा सदैव राहो आणि त्यांचे सर्व कष्ट दूर होवत.
मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्यापूर्वी आपले विचार आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय श्री राधेकृष्ण नक्की लिहा. तुमची ही भक्ती आपल्या या प्रवासाला आणखी अद्भुत बनवेल. आणि हो, जर तुमचे हृदय खरोखरच कृष्ण प्रेमाने भरलेले असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी 3 अशा आपल्या लोकांना नक्की पाठवा ज्यांना तुम्ही तुमच्या जीवनात सर्वात जास्त मानता. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात राधे कृष्णाचा दिव्य प्रकाश उतरेल. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्ही आमच्या प्रत्येक नवीन भक्ती यात्रेचा भाग बनू शकाल. चला तर उशीर न करता या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. गीतेत लिहिले आहे, जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते. हे मानवी स्वभावाचे कटू सत्य आहे. जोपर्यंत कोणाला तुमच्याकडून काम असते तोपर्यंत त्याच्या वाणीत मधासारखा गोडवा असतो. तो तुम्हाला सर्वात जास्त सन्मान देईल. पण जशी त्याची गरज पूर्ण होते किंवा त्याची गरज दुसऱ्या कोणाकडून पूर्ण होऊ लागते तसे त्याचे वागणे बदलते. तोच माणूस तुम्हाला ओळखायलाही नकार देऊ शकतो. म्हणून कोणाच्या वागण्याने जास्त प्रभावित होऊ नये. लोकांच्या वागण्याला त्यांच्या गरजेच्या तराजूत तोलून पाहिले पाहिजे. यामुळे तुम्हाला कधीही धोका मिळणार नाही आणि तुमचे मन शांत राहील. फायदा ही सर्वात खालच्या पातळीची गोष्ट आहे. लोक ती उचलतच राहतात. हे जग एका बाजारासारखे आहे जिथे प्रत्येक जण आपला फायदा पाहत आहे. लोक तुमच्या भावनांचा, तुमच्या चांगुलपणाचा, तुमच्या कमजोरीचा, प्रत्येक गोष्टीचा फायदा उचलण्याच्या तयारीत असतात. म्हणून सावध राहणे आवश्यक आहे. आपला चांगुलपणा इतकाही सोपा बनवू नका की प्रत्येक जण त्याचा गैरवापर करू शकेल. आपल्या सीमा निश्चित करा आणि लोकांना हे सांगा की तुमचा सन्मान केला पाहिजे. हरतो तोच जो वारंवार तक्रार करतो आणि जिंकतो तोच जो हजारो वेळा प्रयत्न करतो. तक्रार करणे हे कमजोरपणाचे लक्षण आहे. जो व्यक्ती वारंवार आपल्या परिस्थितीचे, आपल्या नशिबाचे किंवा दुसऱ्या लोकांचे रडगाणे गातो तो आपली ऊर्जा नकारात्मक दिशेने वाया घालवत आहे. तो आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे. दुसरीकडे विजेता तो असतो जो पडूनही उठतो. तो आपल्या चुकांमधून शिकतो, आपल्या योजनांमध्ये सुधारणा करतो आणि जोपर्यंत त्याला ध्येय मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतो. प्रत्येक हार त्याला एक नवीन शिकवण देते आणि प्रत्येक प्रयत्न त्याला विजयाच्या आणखी जवळ घेऊन जातो. म्हणून तक्रार करणारा नाही तर योद्धा बना. ज्या माणसावर आपण खूप प्रेम करतो तोच माणूस आपला सर्वात जास्त फायदा उचलतो. कारण त्या माणसाला माहित असते की आपली कमजोरी काय आहे. ही जीवनातील एक मोठी विडंबना आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या समोर आपण आपली सर्व रहस्य उघड करतो. आपण आपल्या कमजोरी उघड करतो. आपल्याला वाटते की तो आपले रक्षण करेल, पण अनेकदा तोच व्यक्ती त्या कमजोरींना आपल्या विरोधात एका शस्त्रासारखे वापरतो. त्याला माहित असते की आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. आपण त्याच्या बोलण्याचे वाईट मानणार नाही आणि याच गोष्टीचा तो फायदा उचलतो. म्हणून प्रेम अवश्य करा, पण आपल्या आत्मसन्मानाला जपून ठेवा. कोणालाही हा अधिकार देऊ नका की तो तुमच्या आत्मसन्मानाशी खेळू शकेल. इतके समजूतदार बना की कोणाला माफ करू शकाल, पण इतके मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल. क्षमा हा एक महान गुण आहे. कोणाला माफ केल्याने तुमच्या मनाचे ओझे हलके होते. तुम्ही द्वेष आणि बदल्याच्या आगीत जळण्यापासून वाचता. पण क्षमा करण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही विसरून जा की काय झाले होते. ज्याने एकदा तुम्हाला धोका दिला आहे त्याची प्रवृत्ती तीच आहे. त्याच्यावर पुन्हा डोळे झाकून विश्वास ठेवणे हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. त्याला माफ करा, पण त्याच्यापासून एक सुरक्षित अंतर ठेवा. हे तुमच्या आणि तुमच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. आशा सोडू नका. उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल. जीवनात रात्रीनंतर दिवस येतो आणि पानगळीनंतर वसंत ऋतू. वेळेचे चक्र सतत फिरत असते. जर आज तुमच्या जीवनात अंधार आहे, अडचणी आहेत, तर ते कायमचे नाही. हा काळही निघून जाईल. फक्त आपला धीर आणि साहस टिकवून ठेवा. आपल्या मेहनतीने आणि सकारात्मक विचाराने प्रयत्न करत राहा. विश्वास ठेवा की येणारा उद्या एक नवीन सकाळ घेऊन येईल, नवीन शक्यता घेऊन येईल. प्रत्येक रात्रीची सकाळ होते, फक्त त्या सकाळपर्यंत टिकून राहण्याचे नावच आयुष्य आहे. आयुष्यात त्या पातळीवर पोहोचा की लोकांना तुम्हाला गमावल्याचा पश्चाताप होईल.
आपले मूल्य इतके वाढवा, आपले चारित्र्य इतके उंच करा, आपले ज्ञान आणि कौशल्य इतके विकसित करा की तुमचे असणे इतरांसाठी एक वरदान बनेल. जेव्हा तुम्ही असे बनाल तेव्हा जे लोक आज तुमची किंमत करत नाहीत, जे तुम्हाला सोडून गेले आहेत, त्यांना एक दिवस तुमची कमतरता जाणवेल. त्यांना पश्चाताप होईल की त्यांनी काय गमावले. हे बदला घेण्याच्या भावनेतून नाही तर आत्मसुधारण्याच्या भावनेतून केले पाहिजे. तुमचे लक्ष कोणाला खाली दाखवणे नाही तर स्वतःला उंच उचलणे असले पाहिजे. जीवनात कधीही कोणाशी आपली तुलना करू नका. तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात, कारण ईश्वराची प्रत्येक रचना सर्वोत्तम असते. स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे हे ईश्वराच्या रचनेचा अपमान आहे. प्रत्येक फुलाचा स्वतःचा वेगळा सुगंध असतो. प्रत्येक नदीचा स्वतःचा वेगळा प्रवाह असतो. कोणी कोणापेक्षा चांगले किंवा कमी नाही. ईश्वराने तुम्हाला जे गुण, जी प्रतिभा, जी परिस्थिती दिली आहे ती तुमच्यासाठी अद्वितीय आहे. दुसऱ्यांना पाहून मत्सर करण्यात किंवा स्वतःला हीन समजण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. आपल्या प्रवासावर लक्ष केंद्रित करा, आपले गुण वाढवा आणि आपली कहाणी स्वतः लिहा. तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. माणसाचे मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्याचा सर्वात मोठा मित्र. जर मन तुमच्यावर विजय मिळवते तर ते तुमचा शत्रू बनते, आणि जर तुम्ही मनावर विजय मिळवला तर ते तुमचा खरा मित्र बनते. हेच मन आहे जे तुम्हाला चिंता, भीती, क्रोध, लोभ आणि मत्सर यांच्या जाळ्यात अडकवते. हेच तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेते. पण हेच मन जेव्हा तुमच्या नियंत्रणात असते तेव्हा ते तुमच्या एकाग्रतेचे, तुमच्या सृजनशीलतेचे आणि तुमच्या शांतीचे स्रोत बनते. ते तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. म्हणून मनाला वश करण्याचा सराव करा. ध्यान आणि विवेकाच्या माध्यमातून या चंचल मनाला आपला मित्र बनवा. ज्याने मनाला जिंकले त्याने जगाला जिंकले. जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर वाईट मानू नका, कारण लोक अनेकदा आपल्या ऐपतीनुसार गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक जण हिऱ्याची पारख करू शकत नाही. ज्याला काच आणि हिऱ्यातला फरक माहित नाही तो हिऱ्याकडे दुर्लक्षच करेल. यात हिऱ्याचा काही दोष नाही, ही पारखीच्या नजरेची कमतरता आहे. त्याचप्रमाणे जर कोणी तुमचे गुण, तुमची किंमत समजू शकत नसेल आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ती त्याच्या समजुतीची मर्यादा आहे, तुमची नाही. तुम्ही तुमचे मूल्य जाणता हे पुरेसे आहे. अशा लोकांसाठी दुःखी होऊन आपला वेळ वाया घालवू नका. त्या लोकांच्या मागे कधीही धावू नका ज्यांना तुमची काहीही पर्वा नाही. आत्मसन्मानापेक्षा मोठे काहीही नाही. जिथे तुमचा सन्मान नसेल, जिथे तुमच्या उपस्थितीला काही किंमत नसेल, तिथून शांतपणे निघून जाण्यातच शहाणपण आहे. त्या लोकांवर आपला वेळ, आपल्या भावना आणि आपली ऊर्जा का वाया घालवायची, ज्यांना तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही. असे संबंध एका ओझ्यासारखे असतात जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात. त्यांना जाऊ द्या आणि त्या लोकांसाठी जागा बनवा जे खरोखर तुमची किंमत करतात. श्रीकृष्ण म्हणतात, चूक प्रत्येक माणसाकडून होते, पण चूक सुधारतो तोच माणूस ज्याचे मन साफ असते आणि ज्याला नाती गमवायची नसतात. चूक करणे हा मानवी स्वभाव आहे. कोणीही व्यक्ती परिपूर्ण नाही, पण चूक स्वीकारणे आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करणे हे एका महान व्यक्तीचे लक्षण आहे. जो व्यक्ती आपली चूक मान्य करतो तो दाखवतो की त्याचा अहंकार त्याच्या नात्यांपेक्षा मोठा नाही. तो मनाचा खरा आहे आणि संबंधांना महत्त्व देतो. तर जो व्यक्ती आपल्या चुकीवर अडून राहतो तो आपल्या अहंकारामुळे सर्व काही गमावून बसतो. आयुष्यातील सर्वात मोठी थप्पड कोणाकडून ठेवलेली अपेक्षा मारते. जेव्हा तुम्ही कोणावर खूप जास्त अवलंबून राहता आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवता आणि जेव्हा तो व्यक्ती तुमच्या अपेक्षांवर खरा उतरत नाही, तेव्हा जी जखम होते ती कोणत्याही शारीरिक जखमेपेक्षा खूप खोल असते. ती तुमच्या विश्वासाला, तुमच्या भरवशाला चिरडून टाकते. म्हणून अपेक्षांचे ओझे इतरांवर टाकण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आपल्या आनंदासाठी आत्मनिर्भर बना. कधी कधी माणूस तुटत नाही, विखुरत नाही, फक्त हरून जातो. कधी स्वतःकडून तर कधी नशिबाकडून तर कधी आपल्याच माणसांकडून. ही एक अशी अवस्था आहे जिथे माणूस लढण्याची शक्ती गमावून बसतो. हा शारीरिक थकवा नाही तर मानसिक आणि भावनिक थकवा असतो. जेव्हा वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही, जेव्हा नशीब साथ देत नाही आणि सर्वात महत्वाचे जेव्हा आपलीच माणसे धोका देतात, तेव्हा माणूस आतून हरून जातो. अशा वेळी धीर ठेवणे आणि स्वतःला वेळ देणे खूप महत्वाचे आहे.
प्रत्येक आयुष्यात स्वतःला वेळ नक्की द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. या धावपळीच्या जीवनात आपण इतरांसाठी, कुटुंबासाठी, कामासाठी जगता जगता स्वतःला विसरून जातो. आपण हे विसरतो की आपल्याही काही गरजा आहेत, आपल्याही काही स्वप्ने आहेत. जर तुम्ही स्वतः आनंदी राहणार नाही, स्वतः निरोगी राहणार नाही, तर तुम्ही इतरांची काळजी कशी घेऊ शकाल? म्हणून दररोज काही वेळ फक्त स्वतःसाठी काढा. ते करा जे तुम्हाला आनंद देते. आपल्या मनाचे आणि शरीराचे ध्यान ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही या कथेचे नायक आहात. लक्षात ठेवा की गरजेपेक्षा जास्त चांगले बनाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. चांगुलपणा हा एक गुण आहे, पण त्याला मूर्खपणात बदलू नये. जेव्हा तुम्ही प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध असता, प्रत्येकाची मदत कोणताही विचार न करता करता, तेव्हा लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. ते तुमच्या वेळेची आणि तुमच्या भावनांची कदर करणे बंद करतात आणि तुमचा केवळ आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. म्हणून चांगले बना, पण समंजसपणे. आपल्या मर्यादा जाणून घ्या आणि नाही म्हणायलाही शिका. नाती कितीही वाईट असली तरी ती कधीही तोडू नका, कारण गलिच्छ पाणी तहान भागवण्याच्या कामी येत नाही, पण आग विझवण्याच्या कामी नक्की येते. याचा अर्थ असा आहे की काही नाती जरी तुम्हाला सुख देत नसली तरी संकटाच्या वेळी ती कामी येऊ शकतात. प्रत्येक नाते पूर्णपणे संपवून टाकणे हा नेहमीच योग्य उपाय नसतो. कधी कधी अंतर ठेवणे, संवाद कमी करणे हा देखील एक पर्याय असू शकतो. पण संबंध पूर्णपणे संपवण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, कारण काय माहित कधी कोणत्या वळणावर त्याच नात्याची गरज पडेल. जेव्हा जमाना जग अडचणीत टाकतो तेव्हा परमात्मा हजारो मार्ग काढतो. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व दरवाजे बंद झाले आहेत, सर्वत्र अंधार आहे आणि कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा त्यावेळी ईश्वरावर आपला विश्वास कायम ठेवा. माणसाचा विचार जिथे संपतो, परमात्म्याची कृपा तिथून सुरू होते. तो अशा ठिकाणाहून मदत पाठवतो, असे मार्ग उघडतो ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. फक्त श्रद्धा आणि संयमाने आपले कर्म करत राहा. तो तुमची नाव कधीही बुडू देणार नाही. विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा जास्त मूर्ख विश्वास तोडणारा असतो, कारण तो एका छोट्याशा स्वार्थासाठी एका चांगल्या माणसाला गमावून बसतो. जो व्यक्ती विश्वासघात करतो त्याला वाटते की त्याने काहीतरी मिळवले आहे, तो हुशार आहे, पण खरं तर तो सर्वात मोठा मूर्ख आहे. त्याने आपल्या छोट्याशा फायद्यासाठी एक अशी अनमोल गोष्ट गमावली आहे जी पुन्हा सहज मिळत नाही. एक खरे नाते आणि कोणाचा तरी विश्वास. तर ज्याच्यासोबत धोका झाला आहे त्याने फक्त एका चुकीच्या माणसाला गमावले आहे, जो त्याच्या जीवनातून निघून गेला तरच चांगले आहे. चांगुलपणा करत राहा पाण्यासारखा, वाईटपणा स्वतःच कचऱ्यासारखा किनाऱ्याला लागेल. तुम्ही आपला स्वभाव बदलू नका. जगात कितीही वाईटपणा असला तरी तुम्ही आपल्या चांगुलपणावर ठाम राहा. जशी नदी वाहत राहते आणि आपल्यासोबत आलेला कचरा किनाऱ्यावर सोडून जाते, तसेच तुम्ही चांगुलपणाच्या मार्गावर चालत राहा. जे लोक वाईटपणा करतात, जे नकारात्मक आहेत, ते आपोआप तुमच्या जीवनातून बाजूला होतील. तुमच्या चांगुलपणाचा प्रवाह त्यांना आपल्यासोबत वाहून नेऊ शकणार नाही. जेव्हा कोणी समजत नसेल तर त्याला समजावण्याची गरजच काय आहे, आणि जेव्हा कोणी मानत नसेल तर त्याला सांगण्याची गरज काय आहे. अनेक वेळा आपण आपली ऊर्जा त्या लोकांवर वाया घालवतो जे आपल्याला समजूनच घेऊ इच्छित नाहीत. आपण तर्क देतो, स्पष्टीकरण देतो, पण ते आपल्या धारणांमध्ये इतके कैद असतात की त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचूच शकत नाही. अशा लोकांसमोर मौन धारण करणे हाच सर्वोत्तम प्रतिसाद आहे. वेळ स्वतःच त्यांना सर्व काही समजावून देईल. आपली गोष्ट तिथेच सांगा जिथे तिची कदर होईल. खऱ्या मनाने एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करून तर बघा. जर मनाला समाधान मिळाले नाही तर सांगा. जीवनाचा खरा आनंद देण्यात आहे, घेण्यात नाही. जेव्हा तुम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय निस्वार्थ भावनेने एखाद्या दुःखी किंवा गरजू व्यक्तीची मदत करता, तेव्हा तुमच्या हृदयात जो शांती आणि समाधानाचा अनुभव येतो, त्याची तुलना जगातील कोणत्याही संपत्तीशी केली जाऊ शकत नाही. तो परमात्म्याचा थेट आशीर्वाद असतो, जो तुम्हाला आत्मिक शांतीच्या रूपात मिळतो. जितके लोकांना समजत जाल तितकाच एकटेपणा आणखी चांगला वाटू लागेल. जेव्हा तुम्ही लोकांचे खरे चेहरे, त्यांचा स्वार्थ, त्यांचे दुटप्पी बोलणे समजू लागता, तेव्हा तुमचा गर्दीतून भ्रमनिरास होतो. तेव्हा तुम्हाला खोट्या नात्यांच्या गर्दीत राहण्यापेक्षा एकांतात राहणे चांगले वाटते. तो एकटेपणा तुम्हाला टोचत नाही, उलट शांती देतो, कारण तिथे कोणताही दिखावा नसतो, कोणताही धोका नसतो. तिथे तुम्ही फक्त स्वतः सोबत असता, पूर्ण सत्याने.
तेही नाती संपून जातील ज्यांना भेटून वाटायचे की हे आयुष्यभर सोबत राहतील. वेळ आणि परिस्थिती सर्व काही बदलून टाकते. ज्या लोकांच्या शिवाय आपण एक क्षणही राहण्याची कल्पना करू शकत नव्हतो, वेळेचे चक्र असे फिरते की ते लोक जीवनातून दूर जातात. काही गैरसमजांमुळे, काही गरजा बदलल्यामुळे, तर काही नशिबाच्या खेळामुळे. हा जीवनाचा नियम आहे. म्हणून कोणाकडूनही कायमच्या सोबतीची अपेक्षा करू नका. प्रत्येक क्षण जगा आणि आठवणी बनवा. श्रीकृष्ण म्हणतात, अहंकार कोणत्याही गोष्टीचा असो तो सर्वनाश करूनच सोडतो. मग तो संपत्तीचा अहंकार असो, पदाचा, ज्ञानाचा किंवा सौंदर्याचा. अहंकार हे विनाशाचे बीज आहे. तो व्यक्तीची बुद्धी हिरावून घेतो आणि त्याला सत्य पाहण्यापासून रोखतो. अहंकारी व्यक्ती स्वतःशिवाय कोणालाही काही समजत नाही आणि शेवटी एकटा राहतो. रावण, दुर्योधन, कंस या सर्वांच्या विनाशाचे मूळ कारण त्यांचा अहंकारच होता. म्हणून जीवनात सर्व काही मिळवा, पण अहंकाराला कधीही आपल्या जवळ येऊ देऊ नका. रिकाम्या वेळेत तर प्रत्येक जण बोलून घेतो. प्रेम तर तेव्हा होते जेव्हा कोणी तुमच्याशी बोलण्यासाठी आपला सगळा वेळ रिकामा करतो. जी व्यक्ती खरोखर तुमची पर्वा करते ती आपल्या व्यस्ततेतूनही तुमच्यासाठी वेळ काढेल. ती तुम्हाला आपले प्राधान्य बनवेल. पण जी केवळ आपल्या रिकाम्या वेळेत तुम्हाला आठवण करते ती तुमच्यावर नाही तर आपल्या एकटेपणावर प्रेम करते. हा फरक समजणे खूप महत्वाचा आहे. सर्व काही ठीक होण्याची वाट पाहाल तर बसूनच राहाल. पण हिम्मत करा, स्वतः उठा आणि आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक करा. आपण अनेकदा योग्य वेळेची किंवा योग्य परिस्थितीची वाट पाहत राहतो की जेव्हा सर्व काही अनुकूल असेल तेव्हा आपण सुरुवात करू. पण ती योग्य वेळ कधीच येत नाही. तुम्हाला स्वतः हिम्मत करून पहिले पाऊल उचलावे लागते. तुम्हाला स्वतः आपल्या समस्यांशी लढावे लागते आणि आपले जीवन व्यवस्थित करावे लागते. नशीबही धाडसी माणसाचीच साथ देते. लोक ओळखायला विसरून जाण्याआधीच आपली ओळख बनवून घेतली पाहिजे. वेळेनुसार लोकांची स्मरणशक्ती कमजोर होते आणि ते तुम्हाला विसरू शकतात. म्हणून समाजात आपले एक असे स्थान, एक अशी ओळख बनवा की लोक तुम्हाला तुमच्या कामाने, तुमच्या चारित्र्याने, तुमच्या यशाने ओळखतील. आपला एक असा वारसा सोडून जा की तुमच्या नसतानाही जग तुम्हाला सन्मानाने आठवेल. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याने काही फरक पडत नाही. फरक तर याने पडतो की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. जगात हजारो लोक आहेत आणि हजारो तोंडे आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. जर तुम्ही सर्वांच्या मतांची पर्वा करू लागलात तर तुम्ही जगू शकणार नाही. सर्वात महत्वाचे हे आहे की तुमच्या नजरेत तुम्ही काय आहात. तुम्ही आपल्या तत्वांवर चालत आहात का? तुम्ही एक चांगले माणूस आहात का? जर तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य म्हणत असेल तर मग दुसऱ्या कोणाच्याही प्रमाणपत्राची काहीही आवश्यकता नाही. हार हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. हाराला शेवट समजू नका, तो तर एक टप्पा आहे. प्रत्येक हार तुम्हाला हे सांगते की तुमच्या तयारीत कुठे कमतरता राहिली होती, तुमच्या रणनीतीमध्ये काय चूक होती. ती तुम्हाला तुमच्या कमजोरी ओळखण्याची आणि त्या दूर करण्याची एक सुवर्ण संधी देते. जो व्यक्ती आपल्या हारातून शिकतो तो पुढच्या वेळी आणखी मजबूत होऊन परत येतो आणि शेवटी विजयी होतो. आयुष्यात आपल्याला जे काही हवं असतं ते सहज मिळत नाही. पण आयुष्याचं एक सत्य हेही आहे की आपल्याला जे हवं असतं ते सोपं नसतं. कोणतीही मोठी आणि मौल्यवान गोष्ट सहजपणे मिळत नाही. त्यासाठी कठोर मेहनत, त्याग, धैर्य आणि निष्ठेची आवश्यकता असते. जर तुमची स्वप्ने मोठी असतील तर तुम्हाला मोठी किंमत चुकवण्यासाठीही तयार राहावे लागेल. सोपे मार्ग अनेकदा सामान्य ध्येयांपर्यंतच घेऊन जातात. असामान्य ध्येयांसाठी मार्गही कठीणच असतात. या जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले, जे लहानशा संकटानेही घाबरून जातात, दुःखी होतात. आणि दुसरे, ते लोक ज्यांच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी ते नेहमी आनंदी राहतात, प्रत्येक संकटात स्वतःला सांभाळून घेतात. एक ते असतात ज्यांच्याकडे सर्व काही असतं पण तरीही ते नेहमी दुःखी असतात. आणि दुसरे ते ज्यांच्याकडे काहीही नसलं तरी ते नेहमी आनंदी असतात. हा सगळा केवळ दृष्टिकोनाचा खेळ आहे. आनंद बाह्य वस्तूंमध्ये नाही तर तुमच्या आंतरिक दृष्टिकोनामध्ये वसलेला असतो.
तुम्ही ग्लास अर्धा रिकामा पाहता की अर्धा भरलेला, हेच तुमच्या सुखदुःखाचे निर्धारण करते. संकटाच्या वेळी धीर धरणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखेच आहे. जेव्हा संकट येते तेव्हा अनेकदा लोक घाबरून जातात, त्यांचे डोके काम करणे बंद करते आणि ते चुकीचे निर्णय घेतात. पण जी व्यक्ती त्या संकटाच्या क्षणीही आपला धीर टिकवून ठेवते, तिचे मन शांत राहते आणि ती समस्येवर तोडगा काढण्यास सक्षम होते. धैर्य तुम्हाला शक्ती देते, तुम्हाला योग्य दिशेने विचार करण्याची क्षमता देते. तणावातून केवळ समस्याच जन्माला येऊ शकतात. जर समाधान शोधायचे असेल तर हसावेच लागेल. तणाव तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी करतो. तो एका अशा दलदलीसारखा आहे ज्यात तुम्ही जितके फडफडाल तितकेच आत फसत जाल. समस्यांवर तोडगा शांत आणि सकारात्मक मनानेच शोधला जाऊ शकतो. म्हणून जेव्हाही तणाव जाणवेल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या, थोडे हसा. हे तुमच्या मेंदूला एक सकारात्मक संकेत देईल आणि तुम्ही परिस्थितीचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकाल. श्री कृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे वारा एकाच दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहतो, त्याचप्रमाणे माणसाचे नशीबही वेळोवेळी बदलत राहते. म्हणूनच वेळ वाईट असेल तर त्रासून जाऊ नका, फक्त योग्य वेळेची वाट पहा, कारण वेळ नक्कीच बदलेल. जीवनात काहीही कायमचे नाही, ना सुख ना दुःख. ते दिवस आणि रात्रीसारखे येत जात राहतात. जर आज तुमच्या जीवनात दुःख आणि संघर्षाचा काळ असेल तर तो नेहमी राहणार नाही. चांगले दिवस नक्कीच येतील. तुम्हाला फक्त विश्वास आणि धैर्याने आपले कर्म करत राहायचे आहे. लक्षात ठेवा, जर वाईट लोक फक्त समजावून सांगितल्याने समजले असते तर बासरी वाजवणारा कधीच महाभारत होऊ दिला नसता. श्रीकृष्णाने शांतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी दुर्योधनाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण जी व्यक्ती अहंकार आणि अधर्माच्या मार्गावर असते तिच्यावर ज्ञानाच्या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही. त्यासाठी शेवटी दंडाचीच तरतूद आवश्यक ठरते. म्हणून प्रत्येकाला समजावण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. काही लोकांना वेळ आणि त्यांची कर्मेच धडा शिकवतात. तो तुमच्याकडून जितकी वाट पाहायला लावत आहे ना, वेळ आल्यावर इतके देईल की तुम्ही सांभाळूही शकणार नाही. ईश्वराच्या योजना आपल्या समजेच्या पलीकडच्या असतात. आपल्याला वाटते की एखादी गोष्ट मिळायला उशीर होत आहे, आपण अधीर होतो, पण परमात्मा योग्य वेळेची वाट पाहत असतो. त्याला तुम्हाला फक्त ती गोष्ट द्यायची नसते, तर तो तुम्हाला ती गोष्ट सांभाळण्याच्या योग्यतेचेही बनवत असतो. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त देतो. आपल्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण असे अनेक लोक आहेत जे तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहतात. आपण अनेकदा त्या गोष्टींसाठी दुःखी होतो ज्या आपल्याकडे नाहीत, आणि आपण त्या अगणित देणग्या विसरून जातो ज्या आपल्याकडे आहेत. तुमच्याकडे जे घर, जे कुटुंब, जे आरोग्य आहे ते जगातील करोडो लोकांसाठी एक स्वप्न आहे. म्हणून तक्रार करण्याऐवजी तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी ईश्वराचे आभार माना. कृतज्ञतेची भावना तुम्हाला नेहमी आनंदी ठेवेल. कोणत्याही अयशस्वी व्यक्तीला विचारले की तू यशस्वी का झाला नाहीस, तर तो 2 कारणे देईल. माझे नशीबच खराब होते, माझ्याकडे वेळच नव्हता. ही बहाणेबाजी आहे. अयशस्वी लोक नेहमी आपल्या अपयशाची जबाबदारी इतरांवर किंवा परिस्थितीवर टाकतात. ते कधीच हे मान्य करत नाहीत की त्यांच्या मेहनतीत, त्यांच्या निष्ठेत किंवा त्यांच्या योजनेत काही कमतरता होती. तर यशस्वी व्यक्ती आपल्या प्रत्येक अपयशाची जबाबदारी स्वतः घेते, त्यातून शिकते आणि पुढे जाते. कोणी विश्वास तोडला तर त्याचे आभार माना, कारण हे तेच लोक असतात जे आपल्याला शिकवतात की विश्वास विचार करूनच करायला हवा. प्रत्येक अनुभव एक शिकवण आहे, मग तो चांगला असो वा वाईट. जेव्हा कोणी तुमचा विश्वास तोडतो तेव्हा दुःख तर होते, पण ते तुम्हाला एक खूप मोठा जीवनाचा धडा शिकवून जाते. ते तुम्हाला शिकवते की लोकांना पारखणे किती महत्वाचे आहे, की प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. या शिकवणीसाठी त्या व्यक्तीचे आभार माना आणि आयुष्यात पुढे जा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आत असे काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठे आहे. तुमच्या आत आत्म्याच्या रूपात स्वतः परमात्म्याचा अंश आहे. तुमच्या आत अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत शक्त्या लपलेल्या आहेत.
जगातील कोणतेही आव्हान, कोणताही अडथळा इतका मोठा नाही की तुम्ही तो पार करू शकत नाही. फक्त तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा अशक्यही शक्य होते. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्रही शत्रू बनतात आणि शत्रूही मित्र, कारण स्वार्थ खूप बलवान आहे. नाती अनेकदा गरजा आणि स्वार्थावर टिकलेली असतात. जोपर्यंत स्वार्थ पूर्ण होत राहतो तोपर्यंत शत्रूही मित्र बनून राहतो, आणि जेव्हा स्वार्थ एकमेकांशी टक्कर घेतात तेव्हा जिवलग मित्रही शत्रू बनतात. म्हणून नात्यांच्या या बदलत्या स्वरूपाला पाहून जास्त आश्चर्यचकित किंवा दुःखी होऊ नये. याला जीवनाचा एक भाग मानून स्वीकारले पाहिजे. चंदनाचे झाड संपूर्ण जगात आपल्या सुगंधासाठी ओळखले जाते, पण हेच जग अनेकदा विसरते की त्या चंदनाच्या वृक्षावर जगातील सर्वात विषारी साप लिपटलेले असतात. म्हणून बाहेरून अत्यंत गोड बोलणारी व्यक्ती आतून शत्रुत्वाची भावनाही ठेवू शकते. म्हणूनच विचार करूनच कोणावर विश्वास ठेवा. कोणाच्या गोड गोड बोलण्यात येऊन लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याची कर्मे पहा, त्याचे वागणे पारखा, तेव्हाच कोणताही निर्णय घ्या. ज्याप्रमाणे एखाद्या दगडाला जर सोने बनायचे असेल तर त्याला घासले जावे लागते, तपावे लागते आणि आगीत जळावेही लागते. त्याचप्रमाणे एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी तुम्हाला अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागते. यश हे ताटात वाढून ठेवलेली गोष्ट नाही, ते त्याग, तपस्या आणि कठोर परिश्रमाचे फळ आहे. तुम्हाला तुमच्या झोपेचा, तुमच्या आरामाचा, तुमच्या आनंदाचा त्याग करावा लागतो. तुम्हाला टीका आणि अपयशाच्या आगीत तपावे लागते, तेव्हाच तुम्ही शुद्ध सोन्यासारखे चमकता. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुमच्या जीवनातून चुकीची व्यक्ती जाणार नाही तर योग्य व्यक्तीचे आगमन होणार नाही. जोपर्यंत तुमचा हात कचरा धरून राहील तोपर्यंत तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू कशी उचलू शकता. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात चुकीच्या आणि नकारात्मक लोकांना जागा देत राहाल तोपर्यंत सकारात्मक आणि योग्य लोक तुमच्या जीवनात कसे प्रवेश करतील. म्हणून जीवनात पुढे जाण्यासाठी काही लोकांना मागे सोडणे खूप आवश्यक असते. कोण काय करत आहे, किती करत आहे, कसे करत आहे, या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच आनंदी राहाल. आपले लक्ष आपल्या ध्येयावर, आपल्या कामावर आणि आपल्या सुधारणेवर केंद्रित करा. दुसऱ्यांच्या जीवनात डोकावण्याने, त्यांची निंदा किंवा प्रशंसा करण्याने तुम्हाला काहीही मिळणार नाही. ही केवळ तुमच्या ऊर्जेची आणि वेळेची बर्बादी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची इतरांची तुलना करणे बंद करता आणि आपल्या प्रवासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही खऱ्या शांतीचा आणि आनंदाचा अनुभव घेता. वेळ नक्कीच येते, पण योग्य वेळीच येते. म्हणून संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असते. फळ सुद्धा योग्य वेळीच पिकते. वेळेआधी तोडल्यास ते कच्चे आणि बेचव असते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही यश आणि आनंद त्यांच्या ठरलेल्या वेळीच येतील. तुम्ही फक्त आपले कर्म करत राहा आणि धैर्याने त्या योग्य वेळेची प्रतीक्षा करा. जे लोक तुमची बरोबरी करू शकत नाहीत ते लोक तुमचा द्वेष करू लागतात. हे एक मानसशास्त्रीय सत्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या योग्यतेपर्यंत, तुमच्या यशापर्यंत किंवा तुमच्या गुणांपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा तिच्या आत एक न्यूनगंड जन्माला येतो. तो न्यूनगंड जपवण्यासाठी ती तुमचा तिरस्कार करू लागते, तुमची निंदा करू लागते, तुमच्या मार्गात अडथळे आणू लागते. हे तिच्या स्वतःच्या कमजोरीचं प्रदर्शन आहे, तुमचे नाही. अशा लोकांवर दया करा आणि पुढे जात राहा. मूर्ख लोकांशी कधीही वाद घालू नका. मूर्ख लोकांशी वाद घातल्याने नुकसान तुमचेच होईल. अशा लोकांशी वाद घातल्यास तुमची किंमतच कमी होईल. म्हणून जितके शक्य होईल तितके मूर्ख लोकांपासून दूरच राहा. मूर्ख व्यक्ती तर्क आणि तथ्य समजत नाही. त्याला केवळ आपला अहंकार संतुष्ट करायचा असतो. त्याच्याशी वाद घालणे म्हणजे चिखलात दगड फेकण्यासारखे आहे. शिंतोडे तुमच्यावरच उडतील. शहाणा माणूस अशा लोकांशी वाद घालण्यात आपली ऊर्जा वाया घालवत नाही. तो शांत राहून तिथून निघून जातो. गुरूंकडून ज्ञान शिका, वडिलांकडून संघर्ष शिका आणि आईकडून संस्कार. बाकी जे उरले आहे ते जग शिकवूनच देईल.
गुरु तुम्हाला पुस्तकी ज्ञान आणि जीवनाचा मार्ग दाखवतो. वडील तुम्हाला शिकवतात की जीवनातील आव्हानांचा सामना कसा करायचा, कुटुंबासाठी संघर्ष कसा करायचा. आणि आई तुम्हाला प्रेम, करुणा आणि नैतिक मूल्यांचे संस्कार देते. हे तिन्ही तुमचा पाया आहेत. यानंतर जीवनाच्या शाळेत जग तुम्हाला आपल्या कडू गोड अनुभवांमधून बाकी सर्व काही शिकवते. जिथे ज्याचा दाणा असतो, वेळ त्याला आपल्याजवळ बोलावते. कोणी कोणाच्या हक्काचे खात नाही. हे नशिबाचे विधान आहे. तुमच्या नशिबात जे लिहिलेले आहे ते तुम्हाला मिळणारच. ते तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आणि जे तुमच्या नशिबात नाही ते तुमच्या तोंडापर्यंत येऊनही हिसकावले जाईल. म्हणून दुसऱ्याचे यश पाहून मत्सर करू नका आणि आपल्या अपयशावर जास्त निराश होऊ नका. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार आणि नशिबानुसारच मिळते. केवळ 2 गोष्टींमुळे जग सर्व नाती गमावून बसते. एक गैरसमज आणि दुसरे माणसाचा अभिमान. गैरसमज 2 लोकांमध्ये संशयाचे बीज पेरतो आणि हळूहळू ते नात्याला पोकळ करून टाकते. आणि अभिमान किंवा अहंकार व्यक्तीला इतका आंधळा करतो की तो आपली नाती वाचवण्यासाठी झुकायला तयार नसतो. हे दोन्ही वाळवीसारखे आहेत, जे प्रेम आणि विश्वासाच्या नात्यांना हळूहळू खाऊन टाकतात. गर्दी नेहमी त्या रस्त्यावर चालते जो रस्ता सोपा वाटतो. पण याचा अर्थ हा नाही की गर्दी नेहमी योग्य रस्त्यावर चालते. आपले रस्ते स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीही ओळखत नाही. सोपे रस्ते अनेकदा तुम्हाला कुठेही घेऊन जात नाहीत. खरे ध्येय कठीण आणि एकट्या रस्त्यांवरून चालल्यानेच मिळते. गर्दीचा भाग बनण्याऐवजी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. आपली बुद्धी आणि विवेक वापरून आपला मार्ग स्वतः तयार करा, जरी त्यावर तुम्हाला एकटेच चालावे लागले तरी. मनापेक्षा जास्त सुपीक जागा कोणतीही नाही, कारण तिथे जे काही पेरले जाईल ते वाढतेच. मग तो विचार असो, द्वेष असो किंवा प्रेम. तुमचे मन एका शेतासारखे आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यात सकारात्मक विचारांचे बी पेरता की नकारात्मक विचारांचे. तुम्ही जे काही पेराल, पीक त्याचेच येईल आणि ते वेळेनुसार वाढत जाईल. म्हणून आपल्या मनाच्या शेतात नेहमी प्रेम, करुणा, साहस आणि आशेचे बी पेरा. इतिहास साक्षी आहे, ज्याची बरोबरी जग करू शकत नाही त्याची बदनामी करायला सुरुवात करते. जेव्हा लोक तुमच्या पातळीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तेव्हा ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. ते तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी तुमची बदनामी करतात. तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरवतात. हे त्यांच्या पराभवाचे प्रतीक आहे. जेव्हा असे होईल तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात. रागाचा सरळ सरळ अर्थ आहे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे. जेव्हा कोणी दुसरा चूक करतो आणि तुम्ही त्याच्यावर रागावता, तेव्हा तुम्ही तुमचा रक्तदाब वाढवता, तुमच्या मनाची शांती भंग करता, तुमचे आरोग्य खराब करता. चूक दुसऱ्या कोणी केली, पण शिक्षा तुम्ही स्वतःला देत आहात. यात शहाणपण कुठे आहे? म्हणून शांत राहायला शिका. दुसऱ्यांच्या चुकांचा प्रभाव आपल्या मनावर होऊ देऊ नका. तिरस्कार आणि अपमान वारंवार जर आपल्याकडूनच मिळत असेल तर तिथून निघून जाणे हाच सर्वोत्तम पर्याय असतो. आत्मसन्मान जीवनात सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही कोणतेही नाते तुमच्या आत्मसन्मानाची किंमत देऊन निभावू शकत नाही. आणि जेव्हा हा अपमान आणि तिरस्कार त्या लोकांकडून मिळतो ज्यांना तुम्ही आपले मानता, तेव्हा ते आणखी जास्त वेदनादायक असते. अशा स्थितीत त्या नात्यातून किंवा त्या जागेपासून अंतर ठेवणे हेच तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. वेळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही, माणसालाच वेळेने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. यालाच नियती म्हणतात. आपण सगळे विचार करतो की आपण आपले जीवन आपल्या योजनांनुसार चालवू, पण अनेकदा जीवन आपल्या योजनांनुसार चालत नाही. वेळ आणि नियतीचा स्वतःचा एक प्रवाह असतो आणि आपल्याला त्याच प्रवाहाबरोबर वाहायला शिकावे लागते. जो याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो तो दुःखी होतो, जो याच्याशी जुळवून घेतो तो सुखी राहतो. जीवन कठीण तेव्हा वाटते जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला नेहमी वाटते की बाह्य जग आपल्या मनाप्रमाणे चालावे, लोकांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे, पण हे शक्य नाही. आपण परिस्थिती बदलू शकत नाही, आपण लोकांना बदलू शकत नाही. आपण फक्त एकच गोष्ट बदलू शकतो, स्वतःला. जेव्हा आपण आपला दृष्टिकोन, आपल्या सवयी आणि आपल्या प्रतिक्रिया बदलतो, तेव्हा त्याच कठीण परिस्थिती आपल्याला सोप्या वाटू लागतात.
कर्म हाच सर्वात मोठा धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात की व्यक्ती कर्म करण्यासाठीच जन्माला आली आहे. कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. माणसाने फळाची चिंता न करता आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. तुमचा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर कधीच नाही. म्हणून फळाच्या इच्छेपासून मुक्त होऊन आपल्या वाट्याचे काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहा. फळ आपल्या वेळेवर आपोआपच प्राप्त होईल. क्रोध माणसाला नरकाकडे घेऊन जाणारे द्वार आहे. क्रोध केल्याने माणसाचे मन अशांत होते. तो आवेशात येऊन अनेकदा आपलेच नुकसान करून बसतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माणसाने क्रोध करणे टाळले पाहिजे. कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. क्रोध तुमची विवेकबुद्धी नष्ट करतो आणि तुमच्याकडून अशी कामे करवतो ज्यासाठी तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागतो. तो तुमची नाती आणि तुमचे आरोग्य जाळून राख करतो. या जगात आज जे तुमच्याकडे आहे ते काल दुसऱ्या कोणाचे होते, परवा आणखी कोणाचे होईल. तुम्ही इथे रिकाम्या हाताने आला होतात आणि रिकाम्या हातानेच जाल. हे जग परिवर्तनशील आहे. इथे काहीही कायमचे नाही. ना धन, ना संपत्ती, ना नाती. आपण केवळ काही काळासाठी यांचे व्यवस्थापक आहोत, मालक नाही. हे सत्य जो जाणून घेतो तो कोणत्याही गोष्टीशी मोह करत नाही आणि नेहमी सुखी राहतो. मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. माणसाचे मन वाऱ्यासारखे चंचल असते. हेच मन आहे जे माणसाला काम, क्रोध, लोभ, मोह यांसारख्या वासनांकडे भरकटवत राहते. जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनावर ताबा मिळवणे खूप महत्वाचे आहे. मनाला ताब्यात ठेवल्याने बुद्धीची शक्ती केंद्रित होते, ज्यामुळे कामांमध्ये यश मिळू लागते. गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा मिळवला तो मनात निर्माण होणाऱ्या अनावश्यक चिंता आणि इच्छांपासूनही दूर राहतो. तसेच व्यक्ती आपले ध्येयही सहज प्राप्त करू शकते. जर मनाला ताब्यात ठेवले नाही तर ते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. नेहमी शंका घेणारी व्यक्ती कधीही शांती मिळवू शकत नाही. म्हणून शंका घेणे टाळा. जास्त शंका घेतल्याने मनाची शांती भंग होते आणि व्यक्ती गोंधळून आपली नाती नष्ट करून टाकते. संशय हे असे विष आहे जे विश्वासाचा पाया हादरवून टाकते. जिथे संशय आहे तिथे प्रेम आणि शांती राहू शकत नाहीत. विश्वास ठेवायला शिका, आधी स्वतःवर आणि मग ईश्वरावर. शरीराचे सौंदर्य मनाला आकर्षित करते, तर स्वभावाचे सौंदर्य हृदयाला आकर्षित करते. म्हणून माणसाचा स्वभाव नेहमी निर्मळ असावा. बाह्य सौंदर्य वेळेनुसार कमी होते, पण स्वभावाचे सौंदर्य, तुमचे गुण, तुमची करुणा, तुमचा प्रामाणिकपणा या अशा गोष्टी आहेत ज्या वेळेनुसार आणखी उजळतात आणि लोकांच्या हृदयात कायमची जागा बनवतात. आयुष्यात आपण किती बरोबर आहोत आणि किती चुकीचे हे फक्त दोन लोकांना माहीत असते. एक परमात्मा आणि दुसरी आपली अंतरात्मा. जगाच्या नजरेत तुम्ही काहीही असू शकता. कोणी तुम्हाला चांगले म्हणेल, कोणी वाईट, पण खरी सत्यता केवळ तुम्हाला आणि तुमच्या ईश्वराला माहीत असते. जर तुमची अंतरात्मा साफ असेल तर तुम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. ज्या माणसाच्या आत ज्ञानाची कमतरता असते आणि ईश्वरावर श्रद्धा नसते तो माणूस जीवनात कधीही आनंद आणि यश मिळवू शकत नाही. ज्ञान तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगते आणि श्रद्धा तुम्हाला कठीण काळातही ठाम राहण्याची शक्ती देते. या दोन्हींशिवाय माणसाचे जीवन दिशाहीन नावेसारखे आहे जे संसार सागरात भटकत राहते. मोह हे विनाशाचे कारण असते. माणसाच्या दुःखाचे मूळ कारण त्याचा मोहच असतो. तो जितका जास्त मोह करेल तितकाच जास्त त्रासही भोगेल. मोह आपल्याला वस्तू आणि लोकांशी बांधून ठेवतो आणि जेव्हा त्या वस्तू किंवा लोक आपल्यापासून दूर जातात तेव्हा आपल्याला असह्य वेदना होतात. म्हणून प्रेम करा पण मोह करू नका. प्रेम मुक्त करते तर मोह बांधतो. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य घडवू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. जे घडून गेले ते तुम्ही बदलू शकत नाही, म्हणून त्यावर पश्चाताप करून काही उपयोग नाही. आणि जे येणार आहे ते तुमची चिंता केल्याने नाही तर तुमच्या आजच्या कर्मांनी घडणार आहे. म्हणून आपली संपूर्ण ऊर्जा आणि लक्ष आपल्या वर्तमान क्षणावर लावा. यातच जगा, यालाच चांगले बनवू.
श्रीकृष्ण म्हणतात, जो तुला साथ देतो तू त्याला साथ दे, आणि जो तुला धोका देतो तू त्याचा त्याग कर. हे जीवनाचे सोपे गणित आहे. नात्यांमध्ये परस्परता असली पाहिजे. जो तुमच्या सुख दुःखात तुमच्या सोबत उभा राहतो त्याची साथ कधीही सोडू नका, आणि जो तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो त्याला आपल्या जीवनातून काढून टाकण्यातच शहाणपण आहे. ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नाही तिथे कधीही जाऊ नये, नाहीतर लोक तुम्हाला कमजोर आणि मूर्ख समजतील. तुमचा आत्मसन्मान ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्या मैफिलीत, ज्या नात्यात, ज्या ठिकाणी तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही, जिथे तुम्हाला सन्मानाच्या नजरेने पाहिले जात नाही, तिथे वारंवार जाऊन आपली किंमत कमी करू नका. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते, आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी खराब होते. संस्कारच माणसाला माणूस बनवतात. संस्कारांशिवाय ज्ञान आणि धन दोन्हीही विनाशकारी ठरू शकतात. म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार देणे हे प्रत्येक आई वडिलांचे परम कर्तव्य आहे. इतक्या लवकर जगातील कोणतीही गोष्ट बदलत नाही जितक्या लवकर माणसाची नियत आणि नजर बदलते. माणसाचे मन आणि त्याची नियत खूप चंचल असते. स्वार्थ पूर्ण होताच त्याचे वागणे बदलते. म्हणून कोणाच्या आजच्या वागण्यावरून त्याच्याबद्दल कायमचे मत बनवू नका. कधीही कोणासमोर आपले स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही, आणि ज्याचा तुमच्यावर विश्वास नाही तो तुम्हाला कधीच समजून घेणार नाही. जो तुम्हाला खरोखर ओळखतो आणि मानतो तो तुम्ही काही न बोलताही तुमचे सत्य समजून घेईल, आणि जो तुमच्यावर शंका घेतो तो तुम्ही लाख तर्क दिले तरी विश्वास ठेवणार नाही. म्हणून आपली ऊर्जा वाया घालवू नका. बुद्धिमान लोक शांत राहतात, समजूतदार लोक बोलत राहतात, आणि मूर्ख लोक वाद घालत राहतात. बुद्धिमान व्यक्तीला माहित असते की कुठे बोलायचे आणि कुठे शांत राहायचे. समजूतदार व्यक्ती आपली बाजू मांडते, पण मूर्ख व्यक्ती केवळ वाद घालते. तिचा उद्देश काही शिकणे किंवा समजावणे नसतो, तर केवळ जिंकणे असतो. स्वप्ने आणि ध्येय यात एकच फरक आहे. स्वप्नांसाठी मेहनतीशिवाय झोप हवी असते, आणि ध्येयासाठी झोपेशिवाय मेहनत. स्वप्ने तर प्रत्येक जण पाहतो, पण त्या स्वप्नांना ध्येयात बदलून त्यांच्यासाठी रात्रंदिवस एक करण्याचे धाडस काही लोकांमध्येच असते. विचार चांगला असला पाहिजे, कारण नजरेवर उपचार शक्य आहे पण दृष्टिकोनावर नाही. जर तुमच्या डोळ्यात काही समस्या असेल तर डॉक्टर ती बरी करू शकतो, पण जर तुमची पाहण्याची पद्धत, तुमचा दृष्टिकोनच नकारात्मक असेल तर त्यावर जगातील कोणताही डॉक्टर उपचार करू शकत नाही. तो तुम्हाला स्वतःच बदलावा लागेल. तुम्ही स्वतःच चांगले बनवा. जगातून एक वाईट माणूस कमी होईल. आपण अनेकदा जग बदलण्याची गोष्ट करतो, पण सुरुवात स्वतःपासून करत नाही. जर प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःला सुधारण्याचा संकल्प केला तर हे जग आपोआपच एक चांगले ठिकाण बनेल. साथ न देणाऱ्याला तर फक्त एक कारण हवे असते, नाहीतर साथ देणारे तर शेवटच्या श्वासापर्यंत साथ सोडत नाहीत. ज्याला जायचे असते तो 1000 कारणे शोधून काढतो, आणि ज्याला राहायचे असते तो प्रत्येक अडचणीतही तुमच्या सोबत उभा राहतो. आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कोणी हातातून हिसकावून नक्कीच घेऊन जाऊ शकते, पण कोणी नशिबातून हिसकावून घेऊन जाऊ शकत नाही. जे तुमच्या नशिबात आहे ते उशिरा का होईना तुम्हाला मिळणारच आहे. ते जगातील कोणतीही शक्ती तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. कोणाला काही देऊन गर्व करू नकोस. काय माहित तू देत आहेस की मागच्या जन्माचे कर्ज फेडत आहेस. दान आणि सेवा नेहमी विनम्रतेने केली पाहिजे. कदाचित तुम्ही जे कोणाला देत आहात तो तुमच्या कोणत्या तरी जुन्या कर्माचा हिशोब असेल. म्हणून देण्याचा अहंकार कधीही करू नका. गर्विष्ठ माणसाचे वंश, वैभव आणि प्रतिष्ठा तिन्हीही निघून जातात. विश्वास नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांना पहा. अहंकाराने मोठ्या मोठ्या साम्राज्यांचा नाश केला आहे. ही एक अशी आग आहे जी सर्वात आधी तिलाच जाळते जिच्या आत ती निर्माण होते. कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्या बोलण्यावर नाही, त्याच्या कृतीवर लक्ष द्या. गोड बोलणे तर कोणीही बोलू शकते, पण व्यक्तीचे खरे चारित्र्य त्याच्या कर्मांमधून, त्याच्या वागणुकीतूनच प्रकट होते. रागाच्या वेळी थोडे थांबल्याने आणि चुकीच्या वेळी थोडे झुकल्याने आयुष्य आणखी सोपे होते. ही 2 छोटी सूत्रे जीवनातील मोठ्या मोठ्या समस्या सोडवू शकतात. रागात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो, आणि आपली चूक मान्य केल्याने मोठी मोठी नाते तुटण्यापासून वाचतात.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य मला जाणून घेतो तो जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवद्गीता वाचून त्यावर आचरण करतो त्याच्या सर्व दुष्कर्मांचा प्रभाव नाहीसा होतो. जे नशिबात आहे ते धावून येईल आणि जे नशिबात नाही ते येऊनही निघून जाईल. म्हणून जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका आणि जे मिळणार नाही त्याचा शोक करू नका. जसे वाऱ्याचे झोके नावेला भरकटतात तसेच माणसाच्या इच्छा बुद्धीला भरकटतात. अनियंत्रित इच्छा माणसाला योग्य मार्गावरून विचलित करतात आणि त्याला चुकीच्या कामांकडे घेऊन जातात. जो मनुष्य सुख आणि दुःखात, मान आणि अपमानात शांत राहतो तो मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे. जी व्यक्ती जीवनातील ह्या द्वंद्वांमधून वर उठून समभावात स्थिर होते तीच खरी योगी आहे. शहाणा माणूस जेव्हा संबंध निभावणे बंद करतो तेव्हा समजून घ्यावे की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी नक्कीच धक्का पोहोचला आहे. प्रेम नेहमी माफी मागणे पसंत करते आणि अहंकार नेहमी माफी ऐकणे पसंत करतो. प्रेमात झुकण्याची प्रवृत्ती असते तर अहंकारात झुकवण्याची. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्म हीच तुझी ओळख आहे, नाहीतर एका नावाचे तर इथे हजारो माणसे आहेत. तुमचे नाव नाही तर तुमचे काम तुम्हाला जगात अमर बनवते. चांगली कर्मे करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टीच लक्षात ठेवतील. म्हणून लोक काय म्हणतात यावर कधीही लक्ष देऊ नका. आपले कर्म करत राहा. कोणाला धोका देणे हे कर्ज आहे जे तुम्हाला दुसऱ्याच्या हातून एक दिवस नक्कीच मिळेल. कर्माचा सिद्धांत अटळ आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. एक चांगली नजर तीच आहे जी फक्त आपल्या उणीवा आणि दुसऱ्यांचे गुण शोधते. त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो वेळेनुसार स्वभाव बदलतो. जीवनात कधीही कोणाशी आपली तुलना करू नका. तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात. प्रत्येकाला आपले जीवन बदलण्यासाठी वेळ मिळतो, परंतु वेळ बदलण्यासाठी पुन्हा जीवन मिळत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जे होणार आहे ते होऊनच राहते आणि जे होणार नाही ते कधीच होत नाही. असा निश्चय ज्यांच्या बुद्धीमध्ये असतो त्यांना चिंता कधीच सतावत नाही. चांगल्या हेतूने केलेले काम कधीही वाया जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. जीवनातील सर्वात मोठी चूक तीच असते ज्या चुकीतून आपण काही शिकत नाही. तू आज जे काही काम करत आहेस त्याचे फळ तुझ्या उद्या मिळेल आणि आज जे तुझ्याकडे आहे ते तुझ्या पूर्वीच्या कर्मांचंच फळ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य श्रद्धाभावाने माझी भक्ती करतो मी त्याला तीच गोष्ट देतो जी त्याच्याकडे नाही आणि जे त्याच्याकडे आहे मी त्याची रक्षाही करतो. कोणाशी कधी आणि किती बोलायचे जर तुम्ही हे समजून घेतले तर तुम्ही तुमच्या जीवनाचे सार्थक बनला आहात. कान्हा म्हणतात, जीवनात कधी संधी मिळाली तर कोणासाठी सारथी बना, स्वार्थी नाही. धर्माने भरलेले हृदय धर्माचा सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. माणूस यासाठी दुःखी नाही की तो ईश्वराला मानत नाही. माणूस यासाठी दुःखी आहे कारण तो ईश्वराचे मानत नाही. वेळ आल्यावर सगळ्यांना मिळते. वेळेआधीची इच्छाच दुःखाचे कारण बनते. ते मूर्ख आहेत जे प्रेमाला मूर्खपणा म्हणतात. प्रेम हे या संसाराचे मूळ आहे आणि यातूनच संसार बनला आहे. नात्यांमध्ये नियमित अंतर नात्यांना जोडते आणि अनियमित अंतर नात्यांना तोडते. मनुष्य आपल्या विश्वासाने घडतो. जसा तो विश्वास ठेवतो तसाच तो बनतो. या जगात नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी ना कोणाला मिळाले आहे आणि ना कधी मिळेल. जीवनात वाणीला संयमात ठेवणे अनिवार्य आहे कारण वाणीने दिलेल्या जखमा कधीही भरल्या जाऊ शकत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मासाठी लढायला शिका, अधर्मीचा काळ बनायला शिका आणि आपल्या माणसांसाठी त्याग करायला शिका. सत्य नेहमी पाण्यात तेलाच्या एका थेंबासारखे असते. त्यावर कितीही असत्याचे पाणी टाकले तरी ते नेहमी वरच तरंगते. त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला दुसऱ्यांची रहस्य सांगतो. बुद्धी सगळ्यांकडे आहे. आता हुशारी दाखवायची की प्रामाणिकपणा हे तर आपल्या संस्कारांवर अवलंबून आहे. पण हुशारी 4 दिवसच चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकतो. आपली आर्थिक स्थिती गुप्त ठेवली पाहिजे. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे उधार मागू लागतील आणि जर तुमची आर्थिक स्थिती वाईट असेल तर लोक तुमचा सन्मान करणार नाहीत आणि तुमची साथ देणार नाहीत. म्हणून आपले सुख आणि दुःख आपल्या पुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे. आपल्या जीवनात कधीही ना कोणाला आनंदात वचन द्या, ना रागात उत्तर द्या आणि ना दुःखात कधी निर्णय घ्या.
एखादा माणूस जरी लाखो गोष्टी जाणत असेल, जरी तो संपूर्ण जग जाणत असेल, पण जर तो स्वतःला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे. जर कोणी तुम्हाला नाकारले तर वाईट मानू नका, कारण ते खरोखर तुमची किंमत जाणत नाहीत. नेहमी शांत राहा, यामुळे तुम्ही जीवनात स्वतःला खूप मजबूत समजाल. कारण लोखंड थंड झाल्यावरच मजबूत होते, पण गरम झाल्यावर त्याला कोणत्याही आकारात बदलता येते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त इतकेच. आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून बरेच काही शिकायला मिळाले असेल. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.